तर अहमदनगरमध्ये चुरशीची लढत बघायला मिळते। भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप अशी या ठिकाणी लढत आहे आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी सुजय विखे पाटील यांच्याशी बातचीत केली। बघूयात। नगर दक्षिणमध्ये उमेदवार सुजय विखे आहेत, भाजपचे उमेदवार आहेत। आज सकाळपासून मतदानाच्या विविध केंद्रांवर फिरलेत। काय परिस्थिती वाटते? आनंद वाटतो। मोठ्या उत्साहाने लोक मतदानासाठी बाहेर येत आहेत। युवा मोठ्या प्रमाणात आहेत, ज्येष्ठ सुद्धा। मला जवळपास 90 वर्षाच्या एक आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी बसलेल्या आजी होत्या, त्यांनी देखील मतदान करून माझ्याबरोबर फोटो काढला मतदान झाल्यानंतर। तर इतका उत्साह प्रत्येक वयोगटातल्या माणसामध्ये मला वाटतं पाहायला मिळतो। तर एक चांगलं वातावरण दिसतंय। नक्कीच एक मोठा मुद्दा या ठिकाणी आहे, स्थानिक विरुद्ध परका। हा जो वाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फैलवला जातोय, काय उत्तर आहे या सगळ्यांबद्दल? स्थानिक किंवा परकाचा हा विशेष नाही। माझे आजोबा या ठिकाणी या मतदारसंघामधून खासदार राहिलेले, तर त्या काळात आमच्या कुटुंबाला स्वीकारलेलं आहे जनतेने। त्यामुळे स्थानिक नाही, आणि जे स्थानिक आणि परक्याचा वाद घालतायत, स्थानिकपेक्षा परक्यांनी फार जास्त काम केलेलं आहे या नगर जिल्ह्यासाठी, या नगर शहरासाठी, आणि हे नगरच्या जनतेला माहिती आहे। तर विकासाच्या एजेंड्यावर ही निवडणूक आहे, कोण इथला आणि कोण नाही। आणि स्थानिकमुळं किती त्रास आहे, जसं मी नेहमी भाषणात म्हटलो की सगळ्यात मोठा त्रास घरच्यांचा असतो, बाहेरच्यांचा नाही। थेट सुजय विखेंनी आपलं तिकीट कापून स्वतःकडे ओढून घेतलंय। याची सगळ्या ज्या चर्चा रंगल्या आहेत, त्याला काय उत्तर असेल? त्याला उत्तर असं आहे की आमच्या नेतृत्वानं, केंद्र आणि राज्याच्या नेतृत्वाने जो निर्णय घेतला, शेवटी असं असतं की संघटनेचं देश पातळीवरचं, राज्य पातळीवरचं जो निर्णय घ्यायचा असतो तो निर्णय त्यांनी घेतला आणि त्या निर्णयाला मी पहिल्यांदा सहमती दाखवली, आताही सहमती आहे। आणि एक असं की आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पार्टीला, पंतप्रधान नरेंद्रभाईला, फिर एक बार मोदी सरकार, याच्यासाठी आम्ही सगळेजण काम करतो आहोत आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला निश्चितपणे यश मिळेल असा विश्वास। नक्कीच भाजपमध्ये कुठेही गटतट नाही आहेत आणि माझ्या चेहऱ्यावरचं हास्य हे माझ्या विजयाचं एक प्रतीक या ठिकाणी असल्याचं सुजय विखे यांनी सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, नगर। तर नगरनंतर जाऊयात पुण्याला। मतदान केल्याचा पुरावा दाखवा आणि एकावर एक फ्री मिसळ खा या योजनेला पुण्यामध्ये अपेक्षेप्रमाणे तुफान प्रतिसाद मिळालाय। कोथरूडमधील कडक मिसळमध्ये सकाळपासूनच 500 ते 600 जणांनी मिसळीवर ताव मारलाय। तर खवय्ये जे पुणेकर आहेत त्यांनी देखील उत्साहाने, जितक्या उत्साहाने त्यांनी मतदान केले तितक्याच उत्साहाने मिसळ खाण्यासाठी देखील हजेरी लावल्याचं या दृश्यांमधून बघायला मिळतंय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। सकाळपासूनच खरं तर पुणेकर जे आहे ते भला पहाटे मतदानासाठी बाहेर पडले होते आणि ही फ्री मिसळ खाण्याची ऑफर मिळाल्यानंतर तर त्यांचा उत्साह अधिकच वाढला आणि जितक्या उत्साहाने मतदान केलं तितक्याच उत्साहाने मिसळीवरती देखील ताव मारताना पुणेकर या ठिकाणी बघायला मिळतात। पुण्यामध्ये मतदानाचा उत्साह हा वाढत चाललाय। खरं तर असं वाटलं होतं की ऊन जसं वाढतील तशी उत्साह जो आहे तो कमी होईल, परंतु रांगा वाढत आहेत आणि पुणेकर म्हणजे एकदम चौकस आणि वेगळा विचार करणारे। कडक मिसळमध्ये आपण आहोत कोथरूडमध्ये आणि या मिसळ जॉईंटनी एक शक्कल लढवलेली आहे। तुम्ही मतदान कराल तर एकावर एक तुम्हाला मिसळ फ्री मिळेल आणि आपण बघतोय की मिसळचे जे मालक आहेत ते बिझी आहेत कंटिन्युअस, त्यांना अक्षरशः पाणी प्यायला देखील वेळ नाहीये, जास्त वेळ घेत नाही। पण कसा रिस्पॉन्स आहे सकाळपासून बघा, आपण दाखवू तिकडे वोटिंग कार्ड म्हणजे पुरावा दाखवलेला आहे। वोटिंग कार्ड किंवा आमच्या हँडिकॅप त्यांचं मी बघा फोटो घेऊन आले आणि मी केलेलं आहे मतदान काय, आणि यांची जाहिरात वाचली। आम्ही केव्हाचे 15-20 मिनिटं झालं फिरतोय आणि शोधून काढलं, शेवटी मिळालं। हो मिळालं। आता खाऊन बघू, आम्ही कधी बाहेरचं मी खाल्लेलं नाही, आज पहिल्यांदा मी खाणार, आवडलं तर परत येणार। काय सकाळपासून कसा रिस्पॉन्स आहे? आहे खूप रिस्पॉन्स आहे सकाळपासून। एक साधारण 500-600 लोकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि खूप रश आवर्स आहेत। चांगला आहे, म्हणजे लोक मतदान करून येत आहेत आणि प्रत्येकाने मतदान करून दुसराही त्याच्यावर मतदान करून येऊन असे ते ऑफरचा लाभ घेत आहेत। पार्सली नेतात लोक? हो, पार्सली नेत आहेत, कारण की बसायला गर्दी नसल्यामुळे मग ते पार्सलचं आम्ही ऑप्शन सकाळी ओपन नव्हतं, पण आता बसायला जागा नसल्यामुळे ते पार्सलचे ऑप्शन आम्ही ओपन केलेलं आहे। अक्षरशः बघा दुपारची वेळ आहे आणि दुपारची वेळ असून सुद्धा पुण्यामध्ये हे मिसळचं जे हॉटेल आहे ते खचाखच भरलेलं आहे आणि लोक आपलं मतदान केलेलं शाहीचं बोट आहे ते दाखवत आहेत। आणि काय सांगाल, मतदान करून आला? हो, मतदान करून आलो। कसा आहे उत्साह? एकंदरीत उत्साह चांगला आहे आणि इथली मिसळी चांगली आहे। मिसळी चांगली आहे, कडक काय छान आहे, पाहिजे तशी मिसळ। तुम्ही काय सांगाल? अद्वैत मिळतं ना? तुम्ही काय सांगाल? दरवेळी करता मतदान? उत्साह? अगदी अगदी न चुकता येऊन गावाला सुद्धा येऊन मतदान करतो।
कसा आहे उत्साह एकंदरीत? तुम्ही मतदान करताना पक्ष पाहता, उमेदवार पाहता, धोरणं पाहता, काय प्रचार विकासाचे मुद्दे वगैरे होते का? आम्ही उमेदवार बघतो, काम करणारा बघतो, काम करणारा उमेदवार बघतो. चांगली गोष्ट आहे. बघा, सगळे लोक उत्साहाने बाहेर पडलेले आहेत, मतदान करून येत आहेत. तुम्ही जर अजून मतदान केलं नसेल तर जरूर मतदान करा आणि तुम्हाला असाच लाभ घ्यायचा असेल तर मतदान करून मतदान केल्याचा पुरावा दाखवा आणि एकावर एक मिसळ जी फ्री आहे ती तुम्ही इथं मिळवू शकता. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.